मागेल त्याला सोलार पंप ही योजना सध्या केवळ कागदावरच उरली आहे की काय असं म्हणावं लागतंय। याचं कारण म्हणजे पैसे भरून सुद्धा गेल्या 6 महिन्यांपासून शेतकऱ्यांना सोलार पंपच मिळालेले नाहीयेत। धाराशिवमध्ये 17,000 शेतकरी पंपाच्या प्रतीक्षेत आहेत, तर सुमारे 61,000 शेतकरी पंपासाठी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अडकून पडलेत आणि यामुळे सोलर पंप कधी मिळणार याबाबत शेतकऱ्यांना कोणतीही स्पष्टता नाहीये। आणि या संदर्भात या शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। शेतकऱ्यांसाठी सरकारने सोलार पंप योजना आणली, वेगवेगळ्या सोलार पंपच्या योजना आणल्यात, मात्र अजूनही शेतकऱ्यांना सोलार पंप मिळत नाही। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, काय त्यांच्या अडचणी जाणून घेऊया। सरकारने शेतकऱ्यांसाठी विजेचा प्रश्न सुटावा म्हणून सोलार पंपची योजना आणली, त्याच्यामध्ये तुम्ही अर्ज केलाय, कुठल्या योजनेतून अर्ज केला, कधी केलाय, किती पैसे भरलेत? 2019 मध्ये सोलार पंप मिळावा म्हणून मुख्यमंत्री कुसुम योजनेअंतर्गत हा मी अर्ज केला होता। 2019लाच या सौर ऊर्जेचे पैसे या ठिकाणी भरण्यात आलेले होते, परंतु आज 2025 चालू आहे तरी देखील मला या ठिकाणी सौर ऊर्जेचा पंप मिळालेला नाही। 5 HP मी अर्ज केला होता। आणि सर आता परिस्थिती जर बघितली तर आता उन्हाळा चालू आहे आणि कळंब तालुक्याचा जर विचार केला तर 90% शेती ही पाण्यावर अवलंबून आहे। विजेचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी आहे। वीज 2-2 दिवस आमच्या शेतामध्ये वीज नसते। 19 मध्ये मुख्यमंत्री योजनेची योजना होती, ते मी पैसे भरले होते, तर डिमांड फाडलं होतं, त्याच्यावरले पैसे मी भरले आणि चंद्रपूरची कंपनी ती म्हणली सर्वे ही करून गेली, पैसे भरून घेतले आणि तुम्हाला महिना-2 महिन्यात भेटेल म्हणले। आज 5वं वर्ष चालू आहे जवळजवळ। किती पैसे भरले होते? पैसे 16,500. तुम्ही कधी पैसे भरलेत आणि कधी पंप मिळणार माहिती आहे तुम्हाला? आम्ही पैसे भरले 3 महिने झाले तर, पण बंद आता सर्व झाल्याशिवाय आम्हाला काहीच करता येत नाही। मागणी त्याला सौरमध्ये आम्ही पैसे भरलेले आहेत, कधी पंप मिळणार माहिती नाही, काहीच माहीत नाही। ती म्हणते त्या सर्व झाल्यानंतर पुन्हा मग येतं, ऑटोमॅटिक येतं म्हणते तर। उन्हाची काहिली वाढते, तसं सोलार तात्काळ मिळावा अशी मागणी शेतकऱ्यातून होती। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।